संजय राव त्यांच्या मुलीला पल्लवीला म्हणाले, काय झालं पल्लवी, तू रडत का आहेस? काहीतरी बोल, नुसती रडत आहेस. पल्लवीचे वडील नित्यनेमाने 2-3 दिवसांनी त्यांच्या मुलीला पल्लवीला फोन करत असायचे. पण आज 5-6 दिवस झाले होते. तिच्या वडिलांनी तिला कितीतरी वेळा फोन केले, पण तिनं उचलला नाही. एक दिवस पल्लवीच्या नवऱ्याने विनयने फोन उचलला आणि म्हणाला, बाबा इथे सगळं ठीक आहे, फक्त पल्लवीची तब्येत थोडी ठीक नाही, त्यामुळे ती गोळ्या घेऊन झोपली आहे. आठवडा झाला. मुलीचा आवाज न ऐकल्यामुळे तिचे आई वडील घाबरायला लागले होते. आज 8वा दिवस होता. त्यांना माहीत होतं त्यांचा जावई दिवसभर ऑफिसमध्ये असतो. पल्लवीच्या वडिलांनी आणि तिच्या आईने आज ठरवलं होतं की काहीही झालं तरी ते आज त्यांच्या मुलीशी पल्लवीशी बोलल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. असं काय झालं आहे की ती साधी फोनवर सुद्धा बोलू शकत नाही? विनयने सांगूनसुद्धा पल्लवीच्या वडिलांचं मन त्यांना खात होतं. त्यांचं मन हे मानायला तयारच नव्हतं की सगळं काही ठीक आहे. त्यांनी सकाळी 11 वाजल्यापासून मुलीला फोन करायला सुरुवात केली. जवळजवळ अर्धा तास फोन करत राहिले, पण कोणीही फोन उचलला नाही. तिच्या वडिलांनी कालच दुकानात जाऊन नवीन सिम कार्ड घेतलं होतं, त्यामुळे ते थोडा वेळ थांबले आणि त्यांनी त्या नवीन नंबरवरून फोन केला. काही वेळ रिंग वाजल्यानंतर कोणीतरी फोन उचलला. इकडे पल्लवीचे वडील आणि तिची आई मुलीचा आवाज ऐकण्यासाठी आतुर झाले होते. पण तिकडून एकदम हळू आवाजात हॅलो ऐकायला आलं. तो आवाज ऐकून थोडा वेळ तिचे वडील काही बोलले नाहीत. परत कणत पल्लवी म्हणाली, हॅलो, कोण आहे? तुम्हाला कोणाशी बोलायचं आहे? मुलीचा आवाज ऐकून तिच्या वडिलांचं मन भरून आलं. ते म्हणाले, पल्लवी बाळा, तू ठीक आहेस ना? वडिलांचा आवाज ऐकून पल्लवी फोनवरच जोरजोरात रडायला लागली. मुलीला असं रडताना ऐकून तिच्या आईवडिलांच्या काळीज थरथर कापायला लागलं. पल्लवीची आई थरथर त्या आवाजात म्हणाली, पल्लवी बाळा, काहीतरी बोल. तुझा आवाज ऐकण्यासाठी आमचे कान आसुसले आहेत. बोल ना बाळा. पल्लवी काही न बोलता फक्त रडत होती. इकडून तिचे वडील विचारत राहिले आणि रडत रडत पल्लवीने फोन ठेवून दिला. मुलीला असं रडताना बघून तिची आई पण रडायला लागली. तिच्या वडिलांच्या हातातून फोन खाली पडला. भरल्या मनाने ते डोक्याला हात लावून सोफ्यावर बसले. त्यांची अवस्था पाहून त्यांची बायकोने त्यांचा हात पकडून त्यांना दिलासा दिला. पण दोघेही आता एकाच टेन्शनमध्ये होते. पल्लवीच्या वडिलांनी काही वेळ विचार केल्यानंतर त्यांच्या बायकोला म्हणाले, मीरा, तू बॅग भरायला घे. आपण आज पल्लवीच्या सासरी जाणार आहोत. आज संध्याकाळी तिकडे जायला निघूया. तिची आई म्हणाली, अहो, पण आपण असं कोणालाही न सांगता पल्लवीच्या सासरी गेलो तर तिच्या सासरचे लोक आपल्याबद्दल काय विचार करतील आणि नाराज झाले तर काय करायचं? आपण त्यांना फोन करून सांगायला हवं की आपण तिकडे येणार आहोत. हे ऐकून संजयराव म्हणाले, मला कुणालाही काही सांगायची गरज नाही. माझ्याबद्दल ते लोक काय विचार करतील मला याच्याशी काही देणं घेणं नाही. मला जर कुठल्या गोष्टीचा फरक पडत असेल तर तो फक्त माझ्या मुलीच्या डोळ्यातल्या अश्रूंचा. काहीतरी चुकीचं घडलं आहे माझ्या मुलीसोबत. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता ते मुलीच्या सासरी जाऊन पोहोचले. त्यांना असं अचानक समोर बघून पल्लवीच्या सासरच्या लोकांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते दचकले आणि म्हणाले, तुम्ही येताना काही सांगितलं पण नाही? तेवढ्यात पल्लवीची सासू म्हणाली, अरे बहीणबाई, तुम्ही अचानक इथे कसे? तिकडे सगळं ठीक तर आहे ना? हे ऐकून पल्लवीचे वडील स्वतःचा राग कंट्रोल करत म्हणाले, काही नाही. कालपासून पल्लवीची खूप आठवण येत होती. जरा माझ्या मुलीला पल्लवीला बाहेर भेटायला बोलवा तरी. कुठे आहे माझी मुलगी? तिची सासू म्हणाली, हो हो, आत्ता बोलवून आणते. पल्लवी बाहेर आली तेव्हा येताना तिने तिचा अर्धा चेहरा पदराने झाकून घेतला होता. ते बघून तिचे वडील म्हणाले, अगं बाळा, आम्ही तुझे आई वडील आहोत, कुणी बाहेरचे थोडेच आहोत. असा चेहरा का लपवला आहेस? पल्लवी काहीच बोलली नाही, शांतपणे उभी होती. तेवढ्यात तिच्या आईने तिचा पदर तोंडावरून खाली घेतला आणि समोर मुलीचा चेहरा बघून तिच्या आई वडिलांचा श्वासच थांबला. पल्लवीच्या चेहऱ्यावर काय डाग पडले होते, डोळे सुजलेले होते. तिच्या चेहऱ्यावरून तिचे दुःख स्पष्ट दिसत होतं. मुलीचा त्रास बघून तिची आई म्हणाली, पल्लवी, अगं बाळा, तुला हे काय झालं आहे? एवढा चेहरा का सुजला आहे? पल्लवी जोरजोरात रडत तिथे जमिनीवर खाली बसली. तिच्या आईला मुलीचा त्रास बघवत नव्हता आणि तिच्या वडिलांचा संशय आता पक्का झाला होता. स्वतःच्या मुलीची अवस्था बघून
कुठलेच आईवडील शांत बसणार नाहीत. त्यांनी मोठ्या आवाजात त्यांच्या जावयाला विनायला विचारलं, जावई बापू, हे सगळं काय आहे? कसं झालं? तुम्ही स्वतः सगळे मला सांगणार आहात की मी माझ्या पद्धतीने माहिती करून घेऊ? हे ऐकून पल्लवीच्या सासूने पण मोठा आवाज केला आणि म्हणाली, हे बघा पल्लवीचे बाबा, तुम्ही मुलीचे वडील आहात, त्यामुळे जरा विचार करून बोला. तुमची लायकी विसरू नका. तुमच्या मुलीचे लग्न करून तुम्ही तिची पाठवणी केली आहे आणि आता ही आमची जबाबदारी आहे. तुम्ही तिची काळजी नाही केली तर बरं होईल. तुम्हाला आमच्या घरात आम्ही खूप मान सन्मान दिला. आता इथून निघायचं बघा. हे ऐकून पल्लवीच्या वडिलांनी पण तिच्या सासूला कडक आवाजात उत्तर दिले आणि म्हणाले, बहीणबाई, तुम्ही हे विसरत आहात की तुम्ही एका मुलीच्या बापाशी बोलत आहात. मी तर इथून नक्की जाईन, पण जाताना मी माझ्या मुलीला सोबत घेऊन जाईन. हे तुमचं कुठलं खेळणं नाही की तुम्ही तिच्याशी तुमच्या मनाला येईल तसं वागाल. पल्लवी, तू घाबरू नकोस. तुझे आई बाबा तुझ्यासोबत आहेत. पल्लवीची सासू रागात म्हणाली, खूप झालं, बस करा आता. जे मनाला येईल ते बोलत सुटलं आहात. दारूच्या नशेत विनयने सुनबाईवर जरा हात उचलला म्हणून काय झालं? ही तर त्याची बायको आहे, मग तिला एवढं सहन करायलाच पाहिजे. आणि हिला गरज काय होती प्रत्येक गोष्टीवरून वाद घालायची? शेवटी तो तरी तिचं बोलणं कुठपर्यंत सहन करणार? हे ऐकून पल्लवीचे वडील म्हणाले, अरे हो विहनबाई, तुम्ही बरोबर बोलत आहात. कोण कुठपर्यंत सहन करणार? ऐकलंस का तू पल्लवी? कोणी त्रास दिला तर अजिबात शांत बसायचं नाही. तुझी सासू एवढी छान शिकवण देत आहे, पण असं वाटतंय की तू त्यांचं बोलणं ऐकत नाहीस. आता खरं खरं सांग पल्लवी, तुझ्या नवऱ्याने आज पहिल्यांदा तुझ्यावर हात उचलला आहे का? काही अगोदर पण झालं आहे? आज शांत बसू नको बाळा, बोल, मला उत्तर दे. पल्लवी रडत म्हणाली, बाबा, हे आज पहिल्यांदा झालं नाही. हे मागच्या 6 महिन्यांपासून असंच चालू आहे. मी याबद्दल सासूबाईंना पण सांगितलं, तर त्या बोलला की तू बायको आहेस, मग तुला सहन तर करायलाच लागणार. मी यांना पण कितीतरी वेळा समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण काहीच उपयोग झाला नाही. मी विचार केला की याबद्दल तुम्हाला सांगावं, पण विनयने मला धमकी दिली होती की जर मी तुम्हाला याबद्दल सांगितलं तर ते तुम्हाला त्रास देतील. मी तरी काय करणार बाबा? मला काहीच कळत नव्हतं की काय करायचं आणि काय नाही. असं म्हणत पल्लवी रडायला लागली. तिच्या आईने तिला मिठी मारली आणि तिला शांत करायला लागल्या. मुलीचं बोलणं ऐकून तिच्या वडिलांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ते म्हणाले, हे बघ बाळा, माझं बोलणं लक्ष देऊन ऐक. अन्याय करणं आणि अन्याय सहन करणं या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. 1.5 वर्षाचं लग्न आणि 6 महिन्यापासून हे सगळे अत्याचार चालू आहेत, तरी तू ते सहन करत आहेस. ते अत्याचार सहन करत राहून त्यांना अत्याचार करायला तू प्रोत्साहन दिलं आहेस. याचा अर्थ तू पण चुकीची आहेस. जेव्हा पहिल्यांदा विनयने तुझ्यावर हात उचलला होता, त्याच क्षणी तू त्याला ठणठणीत उत्तर द्यायला हवं होतंस. आजूबाजूला जे हाताला मिळाले असते त्याने त्याला मारायला पाहिजे होतंस, आणि एवढं जोरात मारायचं की समोरचा एका फटक्यात खाली बसायला पाहिजे. स्त्री पुरुष भेदभाव करून कमजोर बनवू नकोस. त्याला तोपर्यंत मारायचं जोपर्यंत मार खाणारा तुझ्यासमोर हात जोडून माफी मागत नाही. आणि माझी काळजी अजिबात करू नकोस. जर मी माझ्या मुलीचं लग्न करून तिची पाठवणी करू शकतो, तर त्या मुलीला त्रास देणाऱ्याला कायमचा संपवू पण शकतो. पल्लवीच्या वडिलांचं बोलणं ऐकून तिची सासू रागाने लाल झाली आणि म्हणाली, बस करा पल्लवीचे बाबा, तुम्ही तुमच्या मुलीला हे काय शिकवत आहात? तुम्ही मुलीचे बाप आहात, त्यामुळे आमच्यासमोर मान खाली घालून राहायला पाहिजे. उलट तुम्ही मिजाज दाखवत आहात. आमच्याच घरात मला आणि माझ्या मुलाला धमकी देत आहात. पल्लवीचे वडील म्हणाले, मी मुलीचा बाप आहे, कुठला गुन्हेगार नाही, जी प्रत्येक वेळी तुमच्यासमोर मान खाली घालून बसेन. तुम्ही एका मुलीच्या बापाला कमी समजू नका. जरी तो पाण्यासारखा शांत दिसला तरी त्याच्या मुलीवर झालेला अन्याय तो कधीच सहन करणार नाही. मी माझ्या दोन्ही मुलींना आणि मुलाला कुठलाही भेदभाव न करता सांभाळला आहे. आजपर्यंत मी माझ्या मुलांवर कधीच हात उचलला नाही, आणि आज तुम्ही माझ्या फुलासारख्या नाजूक मुलीची काय अवस्था करून ठेवली आहे? अजून पण तुम्ही माझ्याकडून मान खाली घालायची अपेक्षा करत आहात. समाजात मुलींच्या समोर सुरुवातीपासूनच संस्काराचे धडे गायले जातात. त्यांना एवढे संस्कारी बनवतात की त्या माहेरची आणि सासरची इज्जत वाचवण्यासाठी शांतपणे सगळं सहन करतात. हे कसले संस्कार आहेत की मुलांना त्रास देतात विहीनबाई? खूप बघितले तुमचे आणि तुमच्या मुलातले सद्गुण. पल्लवी,
तू आमच्यासोबत आपल्या घरी चल. तिचे वडील असं बोलताच तिच्या सासूंनी पल्लवीला धक्का दिला आणि म्हणाली, हो हो, घेऊन जा तुमच्या मुलीला. तुम्हाला काय वाटलं माझ्या मुलाला दुसरी मुलगी मिळणार नाही? अहो, माझ्या विनयसाठी पोरींची नुसती लाईन लागली आहे. चला निघा माझ्या घरातून तुमच्या मुलीला घेऊन. पल्लवीच्या आईने पल्लवीला पकडलं आणि तिच्या सासूला म्हणाली, किती नालायक बाई आहे. हिला तर पाहुण्यांशी बोलायची पण अक्कल नाही. मला तर अगोदरपासूनच माहीत होतं एवढ्या पैशात तुमचं पोट भरणार नाही. हे ऐकून पल्लवीचे वडील हसत त्यांच्या बायकोला म्हणाले, जाऊ दे मीरा, त्यांना त्यांच्या भ्रमात जगू दे. मी पण बघतो की त्या त्यांच्या मुलासाठी दुसरी बायको कशी आणतात. चला आपण इथून निघूया. तुम्हाला तुमच्या मुलासाठी दुसरं स्थळ पण बघायचं असेल ना, बघून घ्या. विनयने रागात येऊन पल्लवीला त्याच्याकडे ओढलं आणि जोरात कानाखाली वाजवली. हे बघून तिचे वडील म्हणाले, पल्लवी, आज तुझ्या अंगात जेवढी ताकद आहे तेवढ्या जोरात तू तुझ्या नवऱ्याच्या कानाखाली वाजव की त्याला आयुष्यभर आठवणीत राहील. मी पण बघतो आज तुला इथं कोण थांबवतं ते. वडिलांचा आधार मिळताच पल्लवीने विनयच्या 2 जोरात कानाखाली वाजवल्या. तसा विनय खाली जमिनीवर पडला. पल्लवीच्या वडिलांनी पोलिसांना अगोदरच बोलवलं होतं. आत्तापर्यंत जे काही घडलं होतं ते सगळं त्यांच्या प्लॅनचा एक भाग होता. पोलिसांना बघून विनय आणि त्याची आई खूप घाबरली. विनयला पुढे येणाऱ्या परिस्थितीची कल्पना होती. त्याने हळूच डोळ्याने त्याच्या आईला इशारा करून पल्लवीची आणि तिच्या आई वडिलांची माफी मागायला सांगितली, नाहीतर आपण पुरते या प्रकरणात अडकू. विनय तर पल्लवीच्या पायात जाऊन पडला आणि त्याच्या आई हात जोडून विनवण्या करायला लागली. पल्लवीचे वडील पल्लवीकडे बघायला लागले. तशी पल्लवी पूर्ण हिमतीने म्हणाली, तुम्ही लोक हात जोडायचे, पाया पडायची नाटकं तुमच्या वकिलांच्या समोर करा. काहीतरी तुमचं भलं होईल. पोलीस म्हणाले, आता मायलेकरं पोलीस ठाण्यात बसून आरामात स्वतःचं ज्ञान वाटा. तेवढ्यात पल्लवीचे बाबा म्हणाले, आणि हो, आम्ही लग्नात जेवढा पण खर्च केला आहे त्याची लिस्ट माझ्याजवळ आहे. ते व्याजासहित तुम्ही लोक आम्हाला परत करा. विनय आणि त्याची आई हात जोडून माफी मागत राहिले आणि पोलीस त्या दोघांना उचलून घेऊन गेले. पल्लवीचे बाबा त्यांच्या बायको आणि मुलीसोबत ताठमानेने गर्वाने तिथून निघून गेले. पल्लवीच्या वडिलांनी विनय आणि त्याच्या आईवर सुनेवर अत्याचार केल्याची केस केली आणि कोर्टाने त्या दोघांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली. तेवढं सहन करा जेवढं सहन करण्याची शक्ती तुमच्यात असेल. जेव्हा गोष्ट तुमच्या सहन करण्याच्या पलीकडे जाईल तेव्हा त्याला उलट उत्तर द्या. तुमचा त्रास, तुमचे प्रॉब्लेम तुमच्या घरातल्या जवळच्या लोकांना सांगा. जगाचा लोक काय बोलतील याचा विचार करू नका. तुम्ही आवाज तेव्हा उचला जेव्हा पहिल्यांदा तुमच्यावर अन्याय व्हायला सुरुवात होईल. गोष्ट वाढायची वाट बघू नका. शांत बसून सगळं सहन करणं कुठल्याही प्रॉब्लेमचं उत्तर असू शकत नाही.